झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत स्पोर्ट्स बार मध्ये। पुणे वॉरियर्सनं होम ग्राउंडवर डेक्कन चार्जर्स विरुद्धची मॅच 18 रन्सनं गमावली आहे। टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणाऱ्या डेक्कन चार्जर्सनं पुणे वॉरियर्सच्या समोर विजयासाठी 178 रन्सचं आव्हान ठेवलं होतं। 178 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना वॉरियर्सची टीम 20 ओव्हर्समध्ये 159 रन्सच करू शकली। चार्जर्सकडून कॅमेरॉन व्हाईटनं 46 बॉल्समध्ये 6 4 आणि 5 सिक्सर्सच्या मदतीनं धमाकेदार 78 रन्स केले। त्याच्या खेळीमुळेच डेक्कन 177 पर्यंत मजल मारू शकले। तर थेरॉन आणि आशिष रेड्डीनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्यात। पुण्याकडून ओथप्पानं सर्वाधिक 29 रन्स केले। या पराभवामुळे पॉइंट टेबलमध्ये पुणे वॉरियर्सची 6व्या स्थानी घसरण झाली। डेक्कन चार्जर्सनं पहिला विजय हा मिळवलाय। कॅमेरूनची धमाकेदार 78 रन्सची खेळी आणि पुणे वॉरियर्सचा पुन्हा एकदा पराभव झाला। A single to third man will end the match, and the Deccan Chargers have pulled off a win. Sangakkara is jubilant, so is the whole team. इकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा संसदेत जाण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। त्यामुळे सचिन संसदेत कधी जाणार याची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागली। तर दुसरीकडे कॅन्सरवरती उपचार घेऊन मैदानात परतलेला युवराज गुरुवारी पुणे वॉरियर्सच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानामध्ये दिसला। युवराजने पुणे वॉरियर्सच्या टीम सोबत सराव देखील केला। त्यामुळे आता सचिनला संसदेत पाहण्यासाठी आणि युवराजला मैदानात पुन्हा एकदा बॅटिंग करताना पाहताना सगळ्यांचीच उत्सुकता निश्चितच वाढणार आहे। पाहतोय आपण सचिन संसदेत कधी येतो आणि युवराज मैदानामध्ये कधी येतो याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच लागलेली आहे। लढवय्या युवी देखील लवकरच मैदानात परतणार असं दिसतंय आणि सचिन तेंडुलकरचा खासदार होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। राष्ट्रपतींनी त्याला संमती दिली आहे। राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून तो संसदेत कधी दिसतो आणि युवराज पुन्हा मैदानात कधी दिसतो याचीच वाट चाहते पाहतात। दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर 2020 मॅच रंगणार आहे। पॉइंट टेबलमध्ये टॉपवर असणाऱ्या दिल्लीनं याआधी मुंबईला होम ग्राउंडवर पराभूत करण्याची कमाई केली होती। त्या पराभवाची परतफेड करण्याच्या उद्देशानंच मुंबई इंडियन्सची टीम आता मैदानात उतरेल। मुंबई इंडियन्सची लढत होतीये ती पॉइंट टेबलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सची। आतापर्यंत खेळलेल्या 7 मॅचेस पैकी 5 मॅचेस जिंकणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या टीमनं दमदार परफॉर्मन्स दिलाय। मुंबई इंडियन्सच्या टीमला मात्र कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आलंय। याआधी दिल्ली मुंबई या टीम्स वानखेडेवर आमनेसामने उभ्या ठाकल्या होत्या। त्यावेळी मॅचमध्ये सचिन तेंडुलकर आणि लसित मलिंगाच्या अनुपस्थितीचा फटका मुंबईला बसला आणि मुंबईला पराभव सहन करावा लागला। मुंबईला शानदार ओपनिंग करून देण्याची जबाबदारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि जेम्स फ्रँकलिनवर असणार। तर मधल्या फळीत रोहित शर्मा, अंबाती रायडू आणि कायरान पोलार्ड यांच्यावर मुंबईची मदार असणार आहे। दुसरीकडे दिल्लीची बॅटिंग लाईनअप मुंबईच्या तुलनेत प्रभावशाली आहे। कॅप्टन वीरेंद्र सेहवाग, महेला जयवर्धने आणि केविन पीटरसन यांच्या झंझावातापुढे प्रतिस्पर्धी टीम्सची भंबेरी उडाली आहे। त्यामुळे मुंबईच्या मुनाफ पटेल, लसित मलिंगा आणि कॅप्टन हरभजनवर त्यांना रोखण्याचं आव्हान असेल। मिडल ऑर्डर्समध्ये रॉस टेलरवर दिल्लीची भिस्त असणार आहे। इरफान पठाण दिल्लीकरता एक उत्तम ऑलराऊंडरची भूमिका बजावताना दिसतोय। मॉर्ने मॉर्केल सध्या तुफानी फॉर्मात असून त्यानं 7 मॅचेसमध्ये 16 विकेट्स घेत पर्पल कॅपच्या रेसमध्ये आघाडी घेतली आहे। त्यामुळे दिल्ली आपल्या विजयाची घोडदौड कायम राखणार की मुंबई पराभवाची परतफेड करणार याची सगळ्या फॅन्सना उत्सुकता लागली आहे। झी 24 ताससाठी विनीत डंभारेसह सुवर्णा जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।